ही रस्त्यावरील दहशत वेळीच ठेचली गेली नाही तर वाईचे रस्ते असेच निष्पापांच्या रक्ताने माकत राहतील. सकाळी 8:30ची वेळ. घरातून आईचा निरोप घेऊन डोळ्यात सुखी भविष्याचे स्वप्न घेऊन एक तरुण कामावर निघतो. पण त्याला काय माहीत की रस्त्यावर दबा धरून बसलेला काळ डंपरच्या रूपाने त्याची वाट पाहतोय. वाई तालुक्यातील एकसर गावाजवळ एका निष्पाप तरुणाचं रक्त सांडले आणि एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाले. मालतपूरचा 33 वर्षांचा अभिजित वाडकर नेहमीप्रमाणे वाईच्या एका खासगी कंपनीत कामावर निघाला होता. मालुसरेवाडी बसस्टॉपजवळ तो पोहोचला आणि समोरून आलेल्या एका भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला अशी काही भीषण धडक दिली की अभिजितचा जागीच श्वास तुटला. धडक एवढी थरारक होती की धडक दिल्यानंतर तो डंपर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन कोसळला. अभिजितच्या चुलत्यांनी आणि भावाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिजितला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आज अभिजित या जगात नाही, पण तो मागे सोडून गेलाय त्याच्या कुटुंबाचा टाहो आणि कधीही न भरून निघणारी पोकळी. वाई पोलिसांनी डंपर चालक हरिश्चंद्र दत्तोबा कदम याच्यावर गुन्हा दाखल केलाय. पण प्रश्न असा उरतो की गुन्हा दाखल केल्याने गेलेला अभिजित परत येणार आहे का? सर्वच डंपर चालक वाईट नसतात, पण दारूच्या नशेत बेभान होऊन स्टेअरिंग हातात घेणाऱ्या या नरभक्षकांचं काय करायचं? हा अपघात पहिलीच वेळ नाही. अवघ्या महिनाभरापूर्वी याच परिसरात असाच एक कार आणि डंपरचा भीषण अपघात झाला होता. त्यात कारचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळचा डंपर चालक पोलिसांना पूर्णपणे दारूच्या नशेत सापडला होता. महिना उलटत नाही तोच आज पुन्हा एका डंपरने निष्पाप अभिजितचा बळी घेतला. यामुळे वाई तालुक्यातील नागरिक आता प्रचंड दहशतीत आहेत. या डंपर चालकांची अरेरावी आणि रस्त्यावरील दहशत आता थांबणार कधी? हा संतप्त सवाल विचारत अपघातानंतर मालतपूर गावच्या ग्रामस्थांचा संयम सुटला. संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केलं आणि प्रशासनाला जाब विचारला. आता पाणी डोक्यावरून गेलंय. जनतेमधून आणि सामाजिक स्तरातून या वाढत्या अपघातांवर तीव्र टीका होतीये. प्रशासनाने आता नुसते गुन्हे दाखल करून हात झटकू नयेत, तर अशा बेजबाबदार आणि दारुड्या डंपर चालकांवर ठोस आणि कठोर निर्णय घ्यावा, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. आज अभिजित गेला, उद्या तुमचा आमचा कोणीतरी असू शकतो. या सर्व प्रकारावर एक वाईकर म्हणून तुमची काय मागणी आहे? प्रशासनाने यावर काय कारवाई केली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.